मी रोहिणी भोईर झंझट रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज आपण बनवतोय गोकुलाष्टमी निमित्त चुरमा लाडू। आता आपण काय साहित्य घेतले ते बघूया। 1 वाटी जाडा करकरा आटा म्हणजे गव्हाचं पीठ जाडं। बघा तुम्ही घरात असेल तर घ्या, नाहीतर मग करून घ्या चक्कीवरनं, त्या दुकानात मिळतो। थोडं पाव चमचपेक्षा कमी मीठ, थोडं चव वाढते। आता आपण अर्धी वाटी तूप टाकलेलं आहे। आता थोडं तूप पण थोडं गरमच करून आणायचं, थंड नाही घ्यायचं। आता आपण ते टाकलेलं आहे तूप, तर थोडं हे करून मिक्स करून घेऊया, पिठाला चांगलं सोडून घेऊया, गुड्ड्या काढूया चांगल्या। गुड्डी होते ना तेलाची तुपाची, जोपर्यंत आपली मूठ पूर्ण तयार नाही होत तोपर्यंत आपण पूर्ण लावून घेऊया। हलकसं मेल्ट करून घ्या, फक्त गरम कडकडीत करायचं नाहीये, मेल्ट करून घ्यायचंय। त्यानंतर बघा हे असं मळून घ्यायचं आपल्याला थोडं थोडं करून। हे बघा, आता बघा आपण तूप टाकून झालेलं आहे आपलं। हे बघा मुठी वळते, एवढं तूप बरोबर आहे, मुठी वळून दाखव। हे बघा मुठी बांधली गेली पाहिजे, मुठी बांधली गेली म्हणजे आपलं पीठ रेडी झालेलं आहे। तर चला पुढची प्रोसेस बघूया आपण। तर आता पाण्याने मळायचं आहे आपल्याला। तुम्ही दुधाने पण मळू शकता, पण कोमटच पाहिजे पाणी किंवा तूप। आता आपण पीठ मळतोय बघा, कडकच मळायचं आहे, एकदम नरम नाही मळायचं, एकदम कडक एकदम पण नाही मळायचं, मीडियम पाहिजे आपल्याला। दाखवतो तुम्हाला मळून मळायचं। आता आपलं पीठ मळून झालेलं आहे, आता आपण फ्राय करायला घेऊन जाऊ, तळून घ्यायचे। अशा मुठ्या करायच्या त्याच्या, तुम्हाला जे छोट्या मोठ्या जसं आकार वाटतं तसे करा। आता आपण गुळ चिरून घेऊया, आपल्याला गुळ लागणार आहे याच्यासाठी पुढच्या प्रोसेससाठी। किती होतं तो बघूया, वाटीने माप घ्यायचं आहे। गुळाची पावडर वापरली तरी चालेल। तर हे बघा आपण सगळ्यांना तुपामध्ये फ्राय व्हायला टाकलेले आहेत, जे मुठे आपण वाळून घेतले होते ते। आणि आता आपण त्याला एक साईडला चांगले फ्राय करून घेणार आहोत, तर नंतरच आपण त्याला पलटी करणार आहोत, नाही तर सगळे सुटायचे चान्स आहेत। तळायचे आहेत बोल असं बघा, लालसर झाले ना, बघा लाल झाले ना तर काढायचे। आपण एक बाजू टाकले व्हायला, लालच झाले पाहिजे। दोन्ही बाजू थोड्या लाल झाल्या का काढून टाकायचे। तर हे बघा हे मुठे आहेत ना तळायला नेलेले, जे पीठ आपण मळले त्याचे मुठे बनवलेले आहेत आणि त्यांना आपण तळून घेतले। तर आता पुढे बघूया काय करतात ते, सामग्री बघून घ्या। 1 वाटी तो ज्या मापाने आपण पीठ घेतलेलं त्याच्या अर्धा वाटी आम्ही गुळ घेतलेलं आहे। गुळ पूर्ण तुमच्यावरती आहे, तुम्हाला जेवढा घ्यायचं घेऊ शकता गुळाचं प्रमाण। इथे मी काही नट्स घेतलेले आहेत, जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते घ्या। आणि इकडे आम्ही डिंका घेतलाय, 1 मोठा चमचा डिंका आहे साधारण। आणि इलायची घेतलेली आहे, इलायची आपण एकत्रच वाटून घेणार आहे। ठीक आहे, तर आता पुढे काय करायचं ते बघूया। काय आता आपण ज्या मुठिया वाळल्या होत्या त्या आपण मिक्सरमध्ये तोडून त्याचा चुरा करून घेतलाय, चालू बंद करून। आता चाळून घ्यायचा। हे बघा जसं सांगितलं ना मगाशी, आपण चाळणीने चाळवून घेणार आहोत। तर ही चाळण आहे, त्यामध्ये आपण टाकलेलं आहे ते, आणि घासून असं आपल्याला ते चाळून घ्यायचं आहे। नाही झालं तरी काय फरक नाही पडणार, कारण ते ऑलरेडी आपण चुरम्याचा लाडू आहे, त्यामुळे आपण मिक्सरमधून काढल्यानंतर झालेला आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही करून घ्या। तर डिंक आपण तुपामध्ये तळून घेतलं आणि आता मिक्सरमध्ये थोडंसं चालूबंद करून वाटून घ्यायचं आहे डिंक।
वाटी याच्याने. हा 1 वाटी, पण पूर्ण भरून नाही, एवढी पावणा अशी, थोडीशी कमी अशी, पाव कमी एवढा गुळ घेतलाय. आता तो गुळ फक्त आपण पातळ करून घेतोय. पाक वगैरे काय बनवायचं नाही आपल्याला, नुसतं पातळ करायचं आहे. तरी बघा आपलं हे मेल्ट झालेलं आहे. आपण जे जॅगिरी टाकलेली म्हणजे गूळ टाकलेला तो आता मेल्ट झालेला आहे. पाक नाही बनवायचं, फक्त वितळून घ्यायचं. थोडं थोडं मिश्रण ऍड करून, ते मुठियाचं मिश्रण जे बनवलेलं ना ते थोडं थोडं ऍड करून गुळामध्ये आपल्याला हे करायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. त्यातच आपण जे डिंक तळलेला त्याचा जो चुरा होता तो पण ऍड केला. तरी ड्रायफ्रुट्स फ्राय करून आणलेले ते ऍड केले. तरी बघा आपण ना ड्रायफ्रुट्स यामध्ये ऍड केले, जे फ्राय करून आणलेले आपण बारीक बारीक कटिंग करून घेतलेली ती फ्राय करून चांगलं मिक्स करून घ्या. एकजीव झालं पाहिजे मिश्रण. एकजीव म्हणजे पूर्ण नाही स्लाइस मिक्स होणं, पण हे जे मिश्रण आहे ना ते गुळाच्या पाकात मिक्स चांगलं झालं पाहिजे. तर आपले लाडू तयार आहेत बघा. दाणेदार लाडू एकदम बनलेले आहेत. तुम्ही सुद्धा तुमच्या घरी असेच बनवून बघा. गोकुला अष्टमीनिमित्त आपण लाडू केलेले आहेत, ते तुम्ही सुद्धा असे बनवा. आणि नवीन असाल तर माझ्या आईच्या चॅनलला, झणझणीत रेसिपी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मित्रपरिवारामध्ये ही रेसिपी अवश्य शेअर करा. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेला आहे लाडू.